नागपूरच्या वतीनं महानतेकी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज बागाय साहेबांच्या इथं नवं आव्हान पार पाडलं आणि त्या निमित्तानं चर्चा बैठकीचं आयोजन आणि चर्चा बैठक सुरू आहे। आणि या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता, जगाचे बुद्धीचे विकासदाता भगवान बाबा हनुमानजी या चर्चा बैठकीमध्ये भगवंत उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आमचे सद्गुरू महानतेकी बाबा जुमदेवजी मानव धर्माचे संस्थापक बाबा या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। तसेच तुमच्या आमच्या सर्व सेवकांसाठी आयुष्य अर्पित करणारी सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी आई, प्रेम देणारी या चर्चा बैठकीमध्ये आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत सन्माननीय उपाध्यक्ष साहेब, साकुली परिसरातील मार्गदर्शक साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक साहेब सन्माननीय तुमसरे साहेब यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तसेच या मंचकावर आमरोजचे म्हणण्याचा अर्थ माहेर माझा सिंधीपाड, शिक्षण माझे लाखणी आणि सगळे ओळखीचे माझे परिचयाचे निखारे साहेबांना नमस्कार, लांजेवार साहेबांना नमस्कार, सर्व तसेच संचालक साहेबांना नमस्कार। आणि ज्यांच्या विनाकारण टाइम इज मनी मार्गदर्शक साहेब कारण बोलणारे खूप आहेत आणि म्हणून ज्यांच्या विना ही चर्चा बैठकीची शोभा येत नाही, परमेश्वराचे सेवक गण भक्तगण या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। नमस्कार। तुम्ही शरीराने या ठिकाणी आहात, मनाने आहात का? पक्का पक्का लक्ष ठेवणं गरजेचं आहे। म्हणून बाबा के चरणों की धूल, बाबा के चरणों की धूल किस चंदन से कम नहीं, और आप ना बजा दे मेरे बाबा के लिए ताली तो बाबा का वंदन आपके ताली से कुछ कम नहीं, कुछ कम नहीं। आणि म्हणून माझ्या बहिणींनो, बाबाच्या सेवक जनांनो, या ठिकाणी ह्या माझ्या मायेनं मार्गदर्शन केलं आणि वडीलधारी मंडळी या ठिकाणी मंडळाधिकारी मार्गदर्शन करणार आहे। त्यांच्या एक एक शब्दाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। कारण कोणाचा शब्द कोणत्या वेळेवर कोणत्या ठिकाणी ह्या जीवन जगत असताना त्यांच्या मुखातून निघालेला शब्द हा कधी आपल्या जीवनामध्ये संजीवनी म्हणून कार्य करेल याचा कधी सांगता येत नाही माझ्या बहिणींनो। आणि म्हणून आपल्याला त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही सुद्धा मी सुद्धा या चर्चा बैठकीतून काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलेलो, कारण अनुभवाच्या माध्यमातून आपण शिकत असतो आणि अनुभव हा माणसाच्या जीवनातला सर्वात मोठा शिक्षक असतो। अनुभवातून भगवंत आपल्याला दिसत नसतात, पण एकाने जशी चुकी केली तर दुसऱ्याने करू नये, दुसऱ्याच्या अनुभवातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे असं महानतेकी बाबा जुमदेवजीने आम्हाला तुम्हाला सर्वांना शिकवलं आहे। सर्वांना विनंती प्रार्थना सारखी आहे। महानतेकी बाबा जुमदेवजीने शिकवणी पुस्तक जी आपल्या नियमावली ती सर्वांना सारखी आहे, परंतु आपापल्या बुद्धीप्रमाणे ती जी प्रसाद आहे बाबाची ती सारखी घेता येत नाही। का घेता येत नाही तर आपल्या कर्मामुळे घेता येत नाही। आणि म्हणून बाबाने काय म्हटलंय, जागेगा सो पाएगा, सेगा वो खोएगा, सत्य मर्यादा प्रेम यही जीवन की सफलता है। जे या कार्यक्रमामध्ये आले त्यांनाच ती प्रसाद मिळेल, जे या कार्यक्रमामध्ये आले नाही, ह्या बैठकीत आले नाही त्यांना कधी प्रसाद मिळू शकत नाही। आणि म्हणून चर्चा बैठकीमध्ये आठवडीराव पंधरवडीराव जाणं गरजेचं आहे। आणि म्हणून काय म्हणतो भगवंत सेवकाला काय म्हणतो, परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर राजाचा रंक होतो आणि आशीर्वाद नसेल तर रंकाचा राजा बनतो। आणि म्हणून तू करता वही है जो तू चाहता है, करता वही है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूँ, होता वही है जो मैं चाहता हूँ, फिर कर वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है। कारण परमेश्वराच्या शिकवणीप्रमाणे बाबाच्या आदेशाप्रमाणे जर चाललं तर जीवनाची वाट ही सरळ जात असते, नाहीतर ज्याला आचारा विचाराला जर त्याला दिशा नसेल तर त्याचं जीवन धोक्यात राहिल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून बाबांनी आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या
पालन करण्यास सांगितलंय. ज्याला परमात्मा एक समजला, ज्याला परमात्मा एक समजला, ज्या शेवकिनीला समजलं की ही माझी सासू आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा सांगतो मी, ज्या सुनेला समजलं की ही माझी सासू आहे, तर ह्या सासूचं शरीर आहे, ह्या शरीरामध्ये त्या परमात्माच्या जीवात्मा या सासूच्या शरीरामध्ये आहे. महान त्यागी बाबा जुमदेवजीला वाराणसी आईनं भगवान बाबा हनुमानजीची छबी बाबाच्या हृदयामध्ये बघितली आणि बाबाला पती परमेश्वराप्रमाणे ज्याप्रमाणे सेवा केली, तोच संदेश आम्हाला वाराणसी आईनं आम्हाला सर्व शौकीनींना दिलेला आहे. परंतु आम्ही ऐकत नाही. का ऐकत नाही? मोह माया अहंकार आमच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि ते भगवंताने आम्हाला टाकलेलं आहे, दिलेलं आहे. परंतु त्याला ओळखायचं आहे की आपला जन्म कशासाठी झाला, आपल्याला या पृथ्वीवर करायचं काय आहे आणि मेल्यानंतर घेऊन काय जायचं आहे. हे ज्या सेवकाला समजलं, ज्या शौकिनीला समजलं, त्याच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून बाबा कलियुगामध्ये अवतारी पुरुष घेऊन आले आणि एका दिव्याने दुसऱ्या दिव्याला लावणं, विचारातून दुसऱ्यांना जागवणं हेच बाबाचं कर्तव्य होतं. आणि म्हणून सेवकाचे दुःख दूर जर झाले तर सेवक स्वार्थी बनत असतो, स्वार्थी बनत असतो. बाबाचे तर दुःख दूर झाले, परंतु बाबा स्वार्थी झाले नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, बाबाने जर विचार केला असता की माझे तर दुःख झाले, दूर झाले, मला काय गरज या सेवकांची दुसऱ्यांची मदत करण्याची, असा जर विचार केला असता तर ह्या कणेरी गावापर्यंत एवढे सेवक जन झाले नसते. झाले असते का? झाले नसते. आणि म्हणून आपल्याला विचार करायचा आहे की आपण परमात्माचे सेवक, 24 कॅरेटचे सेवक आहोत का? आणि 24 कॅरेटचे सेवक झाल्यानंतर सोना जसा 24 कॅरेटचा असतो तो प्रमाणे आपण 24 कॅरेटचे सेवक आहोत का? आणि आपले दुःख दूर झाल्यानंतर आपल्या जागण्यातून आपल्या घराशेजारी जर दुसऱ्या अनेकाचं घर असेल तर त्याला जागवण्याचं कार्य किंवा दुसऱ्याची मदत करण्याचं कार्य, दुसऱ्यासाठी धावण्याचं कार्य आमच्या बाबांनी केलं. आणि आपला एक घर जागला तर कुटुंब जागेल, कुटुंब जागला तर गाव जागेल, गाव जागेल तर पोस्ट जागेल, तहसील जागेल, जिल्हा जागेल. आणि एक दिवस असं करता करता सतयुग आल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्य मर्यादा प्रेमानं सर्वच वागण्यासाठी लागलं तर कोटची सोडचिट्टी येईल काकाजी, कोटची सोडचिट्टी येणार नाही. पती पत्नीचं भांडण होणार नाही, सासू सुनाचं भांडण होणार नाही. आणि ज्या सुनेला समजलं की ही माझी माता आहे, सुनेनं लक्षात ठेवायचं आहे, मंथरा ह्या आपल्या सुनाला आणि सासूला शिकवत असतात. परंतु आपल्याला सासू आणि सून जर एकत्र झालं, मायलेकी सासून मुलीला, सासून सुनेला मायलेकीचा रिश्ता जर निभवलं तर त्या घराचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपल्याला कुटुंबामध्ये एकता ठेवायची आहे. बाबांनी म्हटलेलं आहे, जागे का सो पाएगा सोएगा होगा. सत्य म्हणजे भगवान. महान त्यागी बाबा जुमदेवजी मर्यादेचे प्रतीक आहेत आणि वाराणसी आई प्रेमाचे प्रतीक आहे. आणि म्हणून आपण 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा पालन केला तर जीवनामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मरिया जी आहे भगत नाम पर जिला समजलं, हे भगवान बाबा हनुमानजी मी निमित्त आहो, घडवणारे ते आहेत. आपल्या जीवनामध्ये फुलाची वाट असेल, सुखाची वाट असेल तर खुश होऊन परमेश्वराला विसरू नये. आणि जर काटे आले, दुःख आले तर परमेश्वराला ध्येयाने सोडू नये. असा विश्वास पाहिजे. चट्टान हो की तरह बुलंद असा आपला विश्वास पाहिजे की हे भगवान मी तुमच्या नावावर मरीन किंवा जगीन, तुमच्या नावावर जगीन, किती माझ्यावर परिस्थिती येऊ, असा विश्वास पाहिजे. तशीच ध्येयवादा सेवक पाहिजे आणि ध्येयवादी सेवकीन पाहिजे. आणि म्हणून आपल्याला स्वतः जागणं गरजेचं आहे. आकाशाची भूमिका, कारण की पिढी घडवणे आई आणि वडिलांच्या सानिध्यामध्ये मुलं मुली घडत असतात. आणि म्हणून आकाशाची भूमिका वडिलाची असते आणि पृथ्वीची भूमिका मायेची असते. आकाश आणि पृथ्वीवर जसं वातावरण घडत असतं त्याप्रमाणे फुलं, झाडं, वट, वृक्ष निर्माण होत असतात, फलं पुढे येत असतात. आणि म्हणून आपल्याला चांगले संस्कार द्यायचे आहेत, विचाराची क्रांती करायची आहे. बाबांना म्हटलं, कारण की आपला भगवान देवाचे रमले म्हणा जागा पाहून. एखाद्याची झोपडी असेल तर त्या ठिकाणी सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण होत असेल तर परमेश्वर खुश होत असतो आणि आशीर्वाद देत असतो. आणि म्हणून हा देह आपल्या हाडा मासाचा शरीराची किंमत किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जेव्हा जाळण्यासाठी नेत असतात त्याची किंमत किती काय हे सर्वांना माहित आहे. परंतु शेवटी चर्चा बैठकीमध्ये जात नाही, भगवत कार्यामध्ये जात नाही. कारण 160 आणि 170 आता निंदा चालू आहे की लांबा कापणा चालू आहे माहिती.
हे 160 आणि 170 ची भूमिका हो करा. भगवंतांनी आपल्याला त्या रोजीच्या एका दिवसाच्या रोजीची किंमत ते बाबा कधी आपल्या अंगावर ठेवत नसतात. भगवंत देत असतात आणि म्हणून याची किंमत जर आपल्याला माहीत असली, आपल्याला जेव्हा जाळायला नेत असतात बांधून नेले जातं, बांधून नेले जातं आणि आपल्या अंगावर मुरे फेकले जातात. त्या मोहमाया अहंकाराचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला काय होत असते. आणि म्हणून जेव्हा मुरे फेकल्या जातात आणि जेव्हा त्याच्या माग आपल्याला सार करणारे नातेवाईक मंडळी आपण येत असतो, त्या मुऱ्यांना लाथ मारत आपण जात असतो, पाय फुगडत जात असतो. का जात असतो? एक आपल्याला संदेश देतात की जो मरणारा व्यक्ती असतो किंवा बाई असते त्याला आपण संदेश देत असता की हे भाऊ, तू जेव्हा जिवंत असताना या मुऱ्यासारखा फुला होता, या भगवंताला विसरला. आणि म्हणून तुझी हिंमत आहे का तर उठून दाखव या सकोलीवरून आणि हे वेचून दाखव. पैसे फेकत असतात, हे पैसे जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर उठून दाखव आणि हे पैसे उचलून दाखव. जेव्हा जाळल्या जातं, आकाश पाताळ वायू अग्नी आणि पाणी हा पंचतत्वावर हा शरीर बनलेला आहे आणि आकाशाच्या समोर ती आपली प्रेत ठेवल्या जाते आणि प्रेत ठेवल्यानंतर आकाशाचे ऋण फेडत असते. पृथ्वीवर ठेवल्या जातं, पृथ्वीचं ऋण फेडल्या जातं आणि आपली जेव्हा राख होते ते राख पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं. वायू म्हणजे जो धूर होतो हवेमध्ये पसरते ते वायूचं ऋण फेडलं जातं आणि वाचला त्याच्यामधून फक्त मरणाऱ्या व्यक्तीचा आत्मा. तो आत्मा नश्वर असतो आणि नश्वर असल्यानंतर जिवंतपणे, अनेक वाले म्हणतात राम नाम सत्य, तर आपल्या बाबांनी जिवंतपणे आपल्याला मरायला सांगितले आहे. तोच म्हणजे मरिया जी आहे भगवत नाम पर. आणि म्हणून आपल्याला मरिया जी आहे भगवत नाम पर, भगवानच फक्त सत्य आहे. परमेश्वराची सेवा केला तरच आपल्याला जीवनाचा उद्धार होऊ शकते, अन्यथा उद्धार होऊ शकत नाही. आणि म्हणून मी बाबासाठी 4 ओळी, कारण आपल्याला भजन म्हटल्याशिवाय जमतच नाही. कारण तर बाबासाठी 4 ओळी घेऊन येतोय. क्या जोड़ी बनाई ईश्वर ने, क्या जोड़ी बनाई ईश्वर ने, त्यागी की परछाई है दुनिया में ऐसी कोई नहीं, मेरी वाराणसी वो आई है, मेरी वाराणसी वो आई है. पति धर्म को मेरी आई ने जी जान से सच्चा निभाया है. पति धर्म को मेरी आई ने जी जान से सच्चा निभाया है. बाबा के मूरत में होई आज ईश्वर को ही पाया है. तुम प्रेम की सागर हो आई, ममता तुमसे ही पाई है. दुनिया में ऐसी कोई नहीं, मेरी वाराणसी वो आई है. मोह माया के छोड़ के जग में अज मानव धर्म बनाया है. अज मानवता के खातिर उसने अर्पण की वो काया है. हो तुम प्रेम की सागर हो आई, ममता तुमसे ही पाई है. दुनिया में ऐसी कोई नहीं, मेरी वाराणसी वो आई है, मेरी वाराणसी वो आई है. आणि म्हणून ज्या सेविकांना बाबाने आपल्याला बाळू शेळकेंना मानव धर्म परिचयाच्या पुस्तकामध्ये लिहून दिले की आपल्या मार्गाची शौकीन ही सती अनुसयापेक्षा कमी नाही. का म्हटलं असावं? ती सती अनुसया ही अशी कोणती बाई होती, अत्रि ऋषीची पत्नी, जिची परीक्षा घेण्याकरिता ब्रह्मा विष्णू वयस आले आणि अशी कोणत्या तिच्यामध्ये पावर होता जो लक्ष्मी पार्वती आणि सरस्वतीला हेवा वाटू लागला आणि तिचे पती तिची परीक्षा घेण्यासाठी आले आणि तिला बाल बनवले. हे कथा तुम्हालाही माहित आहे.
तिच्यापेक्षा त्या सती रेणुकापेक्षा आपल्या मार्गाची शौकीन कमी नाही. आणि म्हणून ज्या शौकींना समजला का माझ्यामध्ये पावर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपला भगवान आपल्याला किती ऐकते, हे ज्या शौकीनीला समजलं ती शौकीन कुटुंबात राहील परंतु मर्यादेनेच वागेल. आणि म्हणून मुलांना, बाळांना आणि पतिदेवाला आपल्याला तिसऱ्या नियमामध्ये बांधून दिलेलं आहे. आणि म्हणून मी माऊलींना एक उदाहरण सांगते, आमच्या पोवारी समाजाचं एक उदाहरण सांगते. तिच्या मुखातून निघालेला शब्द पतिदेवासाठी काय होते. प्रपंच सर्वांना लागलाय, दोन गोष्टी सर्वांच्या घरी होतात. बरं बाप, आपण सकाळच्या झगडा सायंकाळी विसरून गेला, रागाचं पाणी केलं, काही होत नाही. आणि म्हणून बघा, सुंदर पती बघण्यासाठी सुंदर पत्नी ऐश्वर्या राय सारखी, आणि आमचा नाव सांगत नाही परंतु सुंदर परिवार असल्यामुळे काय झालं, जेव्हा आपल्यावर परिस्थिती येत असते, गरिबी अमिरी होत असते, चढाव उतार जिंदगीमध्ये होत असतात. आणि म्हणून पैसा आला तर, पतीचा पेमेंट आला तर बाया लोकांनी खुश होऊ नये. आणि जर त्याच्यावर कोणता प्रसंग निर्माण झाला तर आईनं वाराणसी, आईनं जसा साथ दिला, 3 हवन घडवले आणि या सेवकांना प्रसाद वाटून दिली. आणि आईनं हवन घडवलं नसतं, बाबांना साथ दिलं नसतं तर ही कृपा कठीण झालं असतं बाबाला. आणि म्हणून तसं आपल्या पतींना साथ देण्यासाठी अंधळा असो, लंगडा असो, बैरा असो, काळा असो, कसाई असो, तो आपला पती आहे, आपला भगवान आहे, असं वाराणसी आईनं आपल्या वागण्यातून आम्हाला सांगितलं. आणि ती एक प्रेरणा आपल्याला मिळालेली आहे. आणि ती जर शेवटी जागली असती, चर्चा बैठकीत गेली असती, भगवत कार्यात गेली असती माझ्या बहिणीनं, तर आज तिच्यावर तसा प्रसंग निर्माण झाला नसता. आणि काय म्हणते बघा, जेव्हा घर सर्व बनत असतात, गरिबीची परिस्थिती असल्यामुळे त्या बाईनं आपल्या घरचे 2 पैसे वाचले पाहिजे म्हणून कुटुंब प्रमुखापेक्षा बाईला जास्त चिंता असते की 2 पैसा बचे पाहिजेत, म्हणून मी गड्डा खोदूसो. समजते का आमची भाषा? हा, त्या बाईनं गड्डे खोदले, घराचे कायमचे गड्डे खोदलं चांगला झाला, परंतु तिला एक बिमारी होती सकाची. आता मला सांगा, चर्चा बैठकीत मध्ये गेल्यानंतर सेवक शेवकींसोबत बोलेल का नाही बोलेल? बोलण्याचा प्रसंग येतच असतो. आणि हा एकदा झाला, 2दा झाला, 3दा झाला, आम्ही समजवण्याचा तिला प्रयत्न केला, आमच्या मार्गदर्शक साहेबांना समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी जिला बिमारीच असते तिचा सग कधी दूर होऊ शकत नाही. आणि म्हणून तिनं कसं काय केलं, मार्गाची शौकीन होती, तिच्याकडे किराणा लहानसा दुकान आहे. त्या गड्डे खोदनेवाली जी बाई आहे, शौकीन आहे, तिच्याकडे किराणा दुकान होता. बघा, तिच्याकडे नवा हवन झाल्यानंतर नाचेंगे झुमेंगे होते, शौकीनी नाचतातच, आहे की नाही? ते शौकीन नाही का, जिनं अंडे घ्यायसाठी दुकानाला एका मुलाला पाठविलं, ती त्याच्याकडे नाचली होती त्याच्याकडच्या नव्या हवनामध्ये. आता तिच्या घरवाल्या समोर नाचली. सेवक बहीण भाऊ, नर आणि नारी ह्या आपल्या मार्गामध्ये बाबांनी 2च जाती सांगितलेल्या आहेत. परंतु हिच्या मनामध्ये सकाळची बिमारी पहिलीच होती. 2 आम्ही तिचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता आमच्या मार्गदर्शक साहेबांना, 3रा अजून हिनं आणूनच पडलं. आणि काय म्हणते बघा, आता तिनं अंडे घेण्यासाठी पाठवल्यानंतर हिच्या मनात खुदखुदी असल्यानंतर त्या बाईनं त्याच्या घरमालकाच्या, तिचा पती बाहेर राहत होता, ज्या गड्डे खोदनेवाल्या शौकींचा पती बाहेर राहत होता. बाहेर राहिल्यानंतर त्या जिनं अंडे बोलवले होते, त्या अंडेवाल्या बोलवणारी बाईनं त्या तिच्या पतीला फोन लावला की दादा म्हणे तुमच्या दुकानात अंडे आहेत का? तर तो म्हणायला लागला, बाई आहे माझी पत्नी, तुम्ही दुकानात कोणाला तरी पाठवून द्या. बघा, हिचा दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा चांगला नव्हता आणि ती तिच्यासोबत बोलत नव्हती. तिच्या मनामध्ये शक होता, बोलत नव्हती. आणि हिच्या दुकानात आला एक मुलगा आणि सांगितलं, हिनं विचारलं, दुकानात अंडे तू कुणासाठी नेत आहेस? तेव्हा तिनं सांगितलं की म्हणे अमुक बाईने मला अंडे सांगितले. आता सांगितल्यानंतर काय झालं, हिच्या मनामध्ये जास्त संसार अजून सक्त तयार झाला की मी या बाईसोबत बोलत नाही ना, माझ्या पतीने हिनं फोन लावला आणि अंडे घेण्यासाठी मला बोलवलं, यानं काहून सांगितले, का बरं सांगितलं की आमच्या दुकानात अंडे आहेत, माझी इच्छी पटत नाही. आणि म्हणून हा तिचा गैरसमज तडपायाची आग मस्तकावर गेली. बघा, माझा सांगण्याचा उद्देश कसा होते की जी शौकीन जागेल तो तिचाच उद्धार होईल. आणि म्हणून बाबांना हेच शिकवलं आहे माझ्या बहिणींनो. काय म्हणते ते आपल्या पतिदेवाला लावला फोन सायंकाळी, काय म्हणते आमच्या पोवारी भाषेत, कुत्रा तोरासाठी जिंदगानीसाठी तोर गड्डा खंदेव कालम का. कुत्रा तोरासाठी मी जिंदगानीसाठी 2 पैसा बचे पाहिजे म्हणून कालम का गड्डा खंदेव ना, तू दुसऱ्या बाई संग
तुम्ही समजून घ्या. दुसऱ्या बाई संग तू संपर्क साधसेस येऊ बरोबर शे का. तोरण नावकी टिकली कुंकू पुसू आणि तोरण नावकी बंगडी फुडू. हे शब्द तिचा पती बाहेर कमवण्यासाठी गेला होता माझ्या बहिणीनं. आणि कसं आहे हिनं तसा शब्द वापरल्यानंतर बघा भगवंत कसा आहे आपल्या मार्गाचा. भगवान हा कमजोर नाही आहे. म्हणूनच सांगू इच्छितो की आपल्या मार्गाची शेवकीण ही सती भगवान होते. त्यांना सर्व काही समजत होतं आणि आपल्याला सर्वांचा उद्धार करण्यासाठी त्यांनी आपल्याला धर्मानं सर्वांनी जगल्या पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. आणि आम्ही तुम्ही जर मदत करत नसू तर बाबांच्या अश्रूचा काही त्या धोप या गावामध्ये जी चर्चा बैठक झाली ना बाबा धोधो रडले तर त्यांच्या अश्रूंच्या किमतीला काही किंमत नाही हो. जर तुम्ही मदत करत नसाल किंवा दुसऱ्यांना जागवत नसाल आणि स्वार्थी भावनेने जन्मजर सर्वाच्या होते. पिल्लांना कोंबडा पाखरू सर्व जन्म देतात, घर बांधतात, पण त्यांच्यापेक्षा आपला मानवी जीवन कसा वेगळा आहे. आपला उद्धार करणं परमेश्वराच्या नावावर आणि दुसऱ्याचा सुद्धा उद्धार करणं ही आपल्याला बाबांनी जिम्मेदारी दिलेली आहे. आणि ती जिम्मेदारी आम्हाला तुम्हाला सर्वांना निभवायची आहे. आणि बघा काय झालं मग घरी आला तो रागात मात. त्याने फोन केला, हिची ऐकली भनभन त्याने फोनवर. आणि काय म्हणते तो तू असे शब्द बोलत आहेस माझ्याजवळ, तुझा पती मेला असा समजून जा म्हणते. त्याची सुद्धा तडपायाची आग मस्तकावर गेली, कारण की जे शब्दच त्या पद्धतीचे होते. बघा भगवंतानं पाहिलं आता काही इथं हे नाही, सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण सगळं बाजूला झालं. आणि म्हणून शब्दात भगवान आणि शब्दात सैतान. आणि म्हणून त्याला कॅन्सर झाला. कॅन्सरची गाठ झाली माझ्या बहिणीनं. आणि तो दवाखान्यामध्ये गेला. ऑपरेशन झालं त्याचं तिच्या शब्दावर. शेवटी आम्ही मोबाईलमध्ये त्याने रेकॉर्ड केलेलं होतं. रेकॉर्ड केल्यानंतर त्यांनी आमच्या घरी आणलं. त्यांनी कॅसेट दाखवा म्हणे. आम्ही हिला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु बंदुकातून निघालेली गोळी कधी वापस येते का? कधी वापस येते ना. ज्याचा निशाणा साधला जाते त्याला घायल केल्याशिवाय सोडत नाही. तशा पद्धतीचा मुखातून निघालेला शब्द हा त्याला घायल केल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून आपल्याला 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचा पालन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं आपल्या वाराणसी आईने जसा बाबांचा साथ दिला, बाबांसाठी आपले आयुष्य एका सेवकानं इच्छा दर्शवली की आई सेवकांना बाबांची गरज आहे. आणि म्हणून आईनं असा निर्धार केला, कोणती पत्नी करू शकते हो. जसा एखाद्या बाईचा जवान पती मरण पावला, तिला आठवण येईल, पण 8 दिवस 15 दिवस झाल्यानंतर काही विसरून जात असतो, विसरत असतात. परंतु त्या माऊलीनं आपल्या देहाचं त्या सर्व सेवकांसाठी आयुष्य बर्बाद केलं, आयुष्य अर्पित केलं की माझ्यापेक्षा त्या सेवकांना बाबांची गरज आहे. आणि म्हणून मी अजून 2 ओळी बाबांसाठी घेऊन येतोय. काय म्हणते त्या भगवान बाबा हनुमानजीला आपल्याला तीर्थ बनवता आलं पाहिजे, आपल्याला शब्द ठेवता आलं पाहिजे. हे भगवान बाबा हनुमानजी तुम्हीच भगवान आहात आणि आम्ही फक्त निमित्त आहोत. कारण आमची लिस्ट खूप असते योग मागत असताना की हे भगवान बाबा हनुमानजी मी माझ्या कर्माने चुकलो, मला माझ्या कर्माची माफी द्या आणि तुमच्यासारखं तुमच्या भगवत कार्यामध्ये जाण्याची मला वेळ काढून द्या. आणि त्या चर्चा बैठकीमध्ये गेल्यानंतर मला मार्गदर्शन करण्याची जर संधी मिळाली, मला बुद्धी द्या. आणि म्हणून परंतु आमची लिस्ट तशी राहत नाही. हे भगवान सकाळपासून तर सायंकाळ धानापासून तर मक्यापासून तर तिकडे आज्यापासून तर नातीपर्यंत आमची लिस्ट खूप वाढत असते. परंतु करता करविता ती आहे, तरी परंतु भगवान साथ देतो, तरी परंतु सेवक ऐकत नाही. आणि म्हणून ते वाराणसी आई काय म्हणते भगवंताला, हे विश्वाच्या विश्वनायका, या विश्वाच्या विश्वनायका, या माझ्या दया सागरा, या सेवकाच्या कल्याणा, माझे आयुष्य बाबाला द्या, माझे आयुष्य बाबाला द्या. अहो गरज माझी नाही, अहो गरज तुमची आहे ना, चिंता माझी नाही दादा, चिंता तुमची आहे, चिंता माझी नाही ना, चिंता तुमची आहे. थकल्या जीवासाठी बाबाची गरज मोठी, थकल्या जीवासाठी बाबाची गरज मोठी. अहो करुणी ओ प्रार्थना, अहो विश्वाच्या विश्वनायका,
या माझ्या दया सागरा, या सेवकाच्या कल्याणात माझे आयुष्य बाबाला द्या, माझे आयुष्य बाबाला द्या. वाराणसी आई 31 जुलै 1990 वाराणसी आई मरण पावली आणि बाबा 96 गेले. असे 6 वर्षाचे आयुष्य वाराणसी आईनं तुमच्या आमच्या सर्व सेवकांसाठी अर्पित केलं. आणि म्हणून मी काय म्हणते, अव आई आमुची ती माया मुची ती ना कुठे गेली दादा ती काळाच्या पोटी. अशी माय माऊली सेवकांची सावली, अशी माझी माऊली सेवकांची सावली. अन सेवक दादा सेवक बहिणी करती गर्जना, अहो विश्वाच्या विश्वनायका या माझ्या दया सागरा, या सेवकाच्या कल्याणात माझे आयुष्य बाबाला द्या, माझे आयुष्य बाबाला द्या. आणि म्हणून आपण कशी परिस्थिती असो आपल्या पतीला आपल्याला साथ द्यायचा आहे. आणि म्हणून दुसऱ्याकडे लक्ष न देता सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या आयुष्याच्या एक एक मिनिट हा कमी होत आहे. आणि म्हणून आपण 4 तत्व शब्द 5 नियमाचा पालन करावं. तुम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न कराल. आणि बाबांचा आदेश आहे, सुखी जेवण दुखी केलं, सुखी केले दुखी जीवन माझ्या बाबा जुमदेव जीन, कधी संपणार नाही गा असा दिला बाबांनी धन, कधी संपणार नाही गा असा दिला बाबांनी धन. आणि म्हणून 4 तत्व 3 शब्द 5 नियमाच्या पालन करण्याचा तुम्ही करावा. मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करीन. आजच्या प्रसंगाशी सांगू इच्छिते. आणि बोलो भगवान बाबा हनुमान जी की, महान त्यागी बाबा जुमदेव जी की. परमात्मा नमस्कार. सुंदर